कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? उतर गाडीतून। हे बघ शिवा, मी तुझ्याशी लग्न भाऊंच्या बोलण्यावरून केलंय। त्यांना मी प्रॉमिस केलं होतं म्हणून केलंय आणि त्यांना मान द्यायचा म्हणून। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, सो गाडीतून उतर। असं का बोलतोय? हे बघ, मला कधीच लग्न करायचं नव्हतं तुझ्याशी शिवा, पण तू हे घडवून आणलंयस। गुड फॉर यू। झालं ना सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे झालं। तू खुश असशील ऑब्व्हियसली, चांगलं आहे तुझ्यासाठी। खरंच असं काही मुद्दाम केलं नाहीये। मला माहिती आहे शिवा, तू ऍक्सेप्ट नाही करणार हे, पण हेच सत्य आहे आणि मला तुझ्याशी आता बोलायचंही नाहीये। आणि दिव्या जरी पळून गेली असली ना तरी माझं प्रेम होतं तिच्यावर। आणि शेवटी मलाही माहितीये कितीही तू नाही म्हणलंस तरी यात तुझा काहीतरी हात होताच। ती पळून गेली असली तरी तूच काहीतरी केलं असणार आहेस, तिच्याशी बोलली असशील, तिला धमकावलं असशील। तू गुंड आहेस शेवटी, काही करू शकतेस तू। का बोलतोयस असं? का वागतोयस? मी खरंच भाऊंनी सांगितलं म्हणून हे सगळं। नकार देऊ शकली असतीस त्यांना, पण नाही दिलास ना स्वतःच्या स्वार्थासाठी। असं काही नाहीये आशू, तुझ्या पत्रिकेत जे होतं ते। माझ्या पत्रिकेत जे होतं ना ते मी बघून घेतलं असतं शिवा, माझं नशीब आहे। तुला मध्ये मध्ये करायची काहीच गरज नव्हती। तेव्हा मला शिवा या गोष्टीवर कॉन्व्हर्सेशनच नाही करायचं आता। तू प्लीज गाडीतून उतर, नाही तर मला तुला हाताला धरून बाहेर काढावं लागेल, मग तुझा इगो हर्ट होईल। जास्त खुश होऊ नकोस, मी भाऊंना वचन दिलंय म्हणून तुझ्याशी लग्न करतोय। नाही तर तुझ्याशी लग्न काय, तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही माझी। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, सो गाडीतून उतर। आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी असं आलं ज्याने मला समजून घेतलं। माझं राहणं, माझं वागणं सगळं त्याला पटत होतं, आवडायला लागला होता मला आशू। त्याचं माझ्यावर प्रेम नसलं तरी त्याची मैत्री हवी होती मला। ना प्रेम मिळालं, ना मैत्री टिकली, ना मी घरी जाऊ शकत, ना ज्या घरची सून आहे तिथे जाऊ शकत। आता नक्की काय करू मी, कुठे जाऊ? एवढी मोठी चूक केलीये का मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।